भवतु। सहनौ भुनक्तु। सह वीर्यं कर्वावहै। तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री राम जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय
राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय 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 रघुवीर समर्थ तुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी भागवता प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आता रावजी ओंकार साधना घेतील. त्यानंतर आपण 8व्या अध्यायातील श्लोकांचा वाचन आणि त्याच्या अर्थाचं वाचन करू. नमस्कार. ओंकार साधनेचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात प्राणाकर्षण क्रियेने करूयात. आपण जिथं बसलं असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसलेले असाल तर सुखासन, क्रॉसलेग, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसला असेल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनामध्ये हम म्हणायचंय. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम. सो हम, 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 सो
सो सो स्टॉप. 5 वेळा ओंकार करणार आहोत. सुरुवातीला 3 ओंकार, त्यानंतर 1 मिनिटाचं ध्यान, नंतर 2 ओंकार. ओंकार हा आपला जेवढा श्वास आहे त्या श्वासामधले अर्ध्या श्वासामध्ये उ म्हणायचं आहे, राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. ओंकार हा घंटानादेसारखा दीर्घ असावा, तेलाच्या धाऱ्यासारखा अखंड असावा आणि शंखानादसारखा गंभीर असावा. एक्झेल, घर्षणयुक्त पूरक. 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 शांत शांत शांत. आपण जो तो ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिचं जर दिसत नसेल तर दोन भुवयाच्या मध्ये आज्ञाचक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूप अशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूयात. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. परत एकदा 2 वेळा ओंकार. एक्झेल, घर्षणयुक्त पूरक. पूरक. दुनियाचं घर्षण. जी ऊर्जा आपण ओंकार साधनेच्या अभ्यासातून मिळाली त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूया. दोन्ही हाताने चेहरा खप करू. हरि ओम. नमस्कार. अध्याय 8 भगवद्गीतेचा आपण पहिल्या श्लोकापासून 7व्या श्लोकापर्यंत वाचन करणार आहोत. डॉक्टर साहेबांनी 5व्या श्लोकापर्यंत विवरण आधी केलेलं आहे. आज त्याचा आढावा आणि 6व्या 7व्या श्लोकावरती भाष्य असा कार्यक्रम आहे. तर आपण 1 ते 7 असे श्लोक
म्हणणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्या खालचा जो अर्थ आहे तो वाचन करणार आहोत. आपण ओम नमोजी अध्यापासून सुरू करू. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलमती प्रकाशु मणे निवृत्तीदासु अवधारिदोजी अकार चरणयुगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेथे शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरुकृपा नमिले आदि बीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारली मिया तैसा पुडत पुडती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलषित मनोरुची पुरविता तो पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अध्याय 8 श्लोक पहिला. किम तद्ब्रह्म किमध्यात्मं किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च की प्रोक्तम अधिदैवं किमुच्यते कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः अक्षरं ब्रह्म परं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावो भवत्करो विसर्गः कर्मसौनितः अधिभूतं क्षरो भाव पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञो हवे मात्रं देहे देहभृतां वर अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वात् कलेवरं यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः यं यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरं तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुध्य च मय्यर्पितमनो बुद्धिर्मामे वैश्यस्य संशयम्. अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तमा, ते ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूत कशाला म्हणतात, अधिदैव कशाला म्हणतात. श्रीकृष्ण म्हणा, हे मधुसूदना, या देहात अधियज्ञ कोणता व कसा, अंतःकरण निग्रह केलेले योगी प्रयाणकाळी तुला कसा जाणतात. श्रीकृष्ण म्हणाले, जे परम अविनाशी आहे ते ब्रह्म, ब्रह्माची आकाराच्या उत्पत्तीनाशांबरोबर उत्पन्न व नष्ट न होणे ही जी सहज स्वरूप स्थिती तिला अध्यात्म असे म्हणतात. अक्षर ब्रह्मापासून भूतमात्रादी चराचर पदार्थांची उत्पत्ती करणारा जो सृष्टी व्यापार त्याचे नाव कर्म. हे नरश्रेष्ठा, अधिभूत म्हणजे नश्वर पदार्थ व जीव हाच अधिदैवत आणि या देहात अधियज्ञ देहभावाचा उपशमन करणारा मीच आहे. आणि मरणाच्या वेळी जो केवळ माझेच स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो तो मत्स्वरूप पावतो याविषयी संशय नाही. अथवा हे कुंतीपुत्रा, ज्या ज्या वस्तूचे स्मरण करीत मनुष्य अंतकाली देहाचा त्याग करतो त्या त्या वस्तूप्रत तो सर्वदा तिच्या स्मरणाने तिच्या ठिकाणी चित्त एकाग्र झालेला असल्यामुळे जातो. म्हणून सर्व काळी माझे स्मरण कायम ठेव आणि युद्ध कर. मन व बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करून राहिलास म्हणजे तू निसंशय मदप्रत देशील. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मुळारंभारंभतो निर्गुणाचा मूषारदा मूळ चत्वार वाचा समूपंथानंतया राघवाचा वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगत्
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या सर्वांना नम्र अभिवादन. आणि आवाज बरोबर येतो आहे असं मी समजतो. आपलं भगवद्गीतेचं चिंतन चाललेलं आहे. अध्याय 8वा अक्षर ब्रह्मयोग. भगवंताचं सगुण आणि निर्गुण हे स्वरूप कसं आहे हे दाखवण्याकरता हा अक्षर ब्रह्मयोग असं त्याचं नाव पडलं. अक्षर आणि अक्षर दोन्ही हे कसं आहे भगवंताचं स्वरूप हे दाखवलंय अक्षर ब्रह्म योगामध्ये. असा हा 8वा अध्याय फार महत्वाचा आहे. आपल्या सर्वांच्या साधनेकरता अत्यंत उपयुक्त आहे. आपण जेव्हा अभ्यास करू तेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल कळेल. खरं म्हणजे जसं भगवद्गीतेचे एक सर्वसाधारण असे भाग पाडले विद्वानांनी, की 1 ते 6 मध्ये जे आहे ते त्यांनी जीवाबद्दलचं वर्णन केलंय की जीव खरा कोण आहे, जीव आत्मा आहे, जीवाचं कर्म काय आहे, योग साधना म्हणजे काय, अशा प्रकारचं वर्णन जे आहे त्याला आपण महावाक्य ना तत्वम असे, जे तो तू आहेस. तर तूचं वर्णन जे आहे ते पहिल्या 6 मध्ये केलंय की तू कसा आहे, कोण आहे असं वर्णन आहे. तो म्हणजे भगवंत आणि जगत. तो तू अशी, तो तूच आहे असं. नंतर 7 ते 12 नंतर 13 ते 20 मध्ये, 13 ते 18 मध्ये त्यांनी जे आहे दाखवलंय की हे दोन्ही एकच आहे, तत्वमसी. तर जे महावाक्याची फोडणी आहे ती भगवद्गीतेमध्ये वेगवेगळ्या अध्यायामध्ये कशी त्याची विभागणी आहे असं एक सर्वसाधारण विचार आहे. आपण पहिलेही मांडलेला आहे. तो हा विचार एक्झॅक्टली तसा आहे असं नाही म्हणत, पण जवळजवळ तसा आहे असं म्हणतात. आता याच्यामध्ये काय चाललंय की 7व्या अध्यायापासून तर 12व्या अध्यायापर्यंत म्हणजे आपण जीव काय आहे ते पाहिलं. आता हे जगत काय आहे हे पाहतो आहे. जीव, जगत आणि जगदीश्वर. मग हा जगत जो आहे तो जगदीश्वर कसा आहे हे सुद्धा याच्यामध्ये येत आहे. जगदीश्वर जगत कसा आहे, भगवंत सर्वदूर परमात्मा सर्वदूर जो आहे तो जगामध्ये कसा आहे, अशा प्रकारचं वर्णन या 7 पासून घेऊन तर 12 पर्यंतच्या अध्यायामध्ये येतो. जेव्हा 7वा अध्याय आपण सुरू केला तर पहिला श्लोक भगवंतांनी अर्जुनाला असं सांगितला होता की असंशयम समग्रम मा यथा ज्ञान तशृणु मयासक्त मना पार्थम. की हे अर्जुना, तू तुझं मन जे आहे ते माझ्यामध्ये लाव आणि योगम युंजन मदाश्रया, म्हणजे तू जे आहे ते माझ्यावर मन आसक्त कर आणि मला पूर्णपणे जे आहे ते तू शरण जा असं म्हणूया आपण. पण मुख्य म्हणजे काय सांगितलं त्यांनी की असंशयम समग्रम मा यथा न्यासचे तशृणु, हे मला सांगायचं आहे. की त्याच्यामध्ये ते अर्जुनाला असं म्हणतात की अरे तू मला संपूर्णपणे कसं जाणशील. भगवंत म्हणतात ते अर्जुनाला की तू मला संपूर्णपणे कसा सांगशील, हे निस्संदेह कसा जाणू शकशील. असंशयम निस्संदेहपणे, समग्रम संपूर्णपणे, माम मला कसा जाणशील हे जे आहे शृणू म्हणजे तू ऐक. तर हे 7ला त्यांनी जो हा श्लोक सांगितलेला आहे असं सांगितलंय अर्जुनाला की मी तुला सांगतो की मी पूर्ण कसा आहे, संपूर्ण जगामध्ये मी कसा आहे, समग्रम हे मी तुला सांगतो. आणि जेव्हा हे त्यांनी सांगायला सुरुवात केली तर आता शेवटल्या याच्यामध्ये 7व्याच्या ज्या 29 आणि 30 ह्याच्यामध्ये जे श्लोकांमध्ये त्यांनी काय केलं की त्यांनी असं सांगून दिले, हा म्हणे जरा मरण मोक्षाय मामाशत यतंतीये ते ब्रह्म तद्विदु कृष्ण बध्यात्म कर्म चाखिलम. म्हणजे ज्यांना त्यांनी असं म्हटलं की जरा मरण मोक्षाय म्हणजे मरणातून मुक्त होण्यासाठी, किंवा जरा वृद्धपणापासून मुक्त होण्यासाठी जे बुद्धिमान लोक मनुष्य करतात ते
मला जे आहे ते काय करतात तर म्हणे ते मला भक्ती करतात, माझी भक्ती करतात ते, कारण त्यांना जे आहे त्याच्यातनं सुटायचं आहे वृद्धत्व आणि मरणापासून. तर भक्ती करताना ते काय तर म्हणे वास्तविकपणे ते जाणतात मला ते ब्रह्म आहे, कारण त्यांना आध्यात्मिक क्रियाचं संपूर्ण ज्ञान आहे. त्याच्यामध्ये काय झालंय की याच्यामध्ये त्यांनी दोन शब्द नवीन सांगितले. ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्म आणि अध्यात्म असं त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केला. आणि नंतर 30व्या श्लोकामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की साधिभूतादि दैवम्मा साधी यज्ञम याचे विदू. म्हणजे त्यांनी असं सांगितलं या ठिकाणी की अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ हे सुद्धा ते सर्व लोक जाणतात. आणि प्रयाण काले पिचमाम ते विदुरयुक्त चेतसा, आणि म्हणून ते मृत्यूसमयी सुद्धा मला जाणू शकतात. त्याला काय म्हणायचंय भगवंताला की भक्त, माझे भक्त जे आहे ते जाणतात. काय काय जाणतात, ब्रह्म काय आहे ते जाणतात, त्याच्यानंतर अध्यात्म काय आहे ते जाणतात, त्याच्यानंतर अधिभूत काय आहे जाणतात, अधियज्ञ काय आहे ते जाणतात, अधिदैव काय आहे ते जाणतात. आणि हे सर्व जाणतात म्हणून जेव्हा त्यांचा मृत्यू होतो तर मृत्यूकाली सुद्धा ते मला जाणतात, ते मला जाणू शकतात, कारण की ते मला समग्रपणे जाणतात. आता हे जे नवीन शब्द या ठिकाणी आले, शब्द कॉईन भगवंतांनी पहिल्यांदाच ते सांगितले गेले त्या ठिकाणी, तर त्याचं मग जे आहे ते 8व्या अध्यायामध्ये अर्जुनाने विचारलं की अरे तुम्ही हे सर्व जे आता मला सांगितलं की किम तद्ब्रह्म की किम अध्यात्म, हे ब्रह्म काय आहे, अध्यात्म काय आहे, किम कर्म, हे कर्म काय आहे, किम आदिभूतम, किम अधिदैवम, हे सर्व तुम्ही मला सांगा, किम आदियज्ञम, आणि प्रयाण कालेच कथम नेयोसी नियतात्मभी, प्रयाण कालामध्ये म्हणजे शेवटल्या मृत्यू समयी हे सर्व जे आहे ते लोक जाणतात. म्हणजे काय एक्झॅक्टली होतं ते तुम्ही मला सर्व सांगा. म्हणजे भगवंताला समग्रपणाने कसं जाणणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. हे शब्द जे आहे हे आपल्याला जे अध्यात्मामध्ये आहे बऱ्याच काळापासून त्यांना याची कल्पना आहे. असं नाही की ते जे आहे ते अगदी कल्पना नाही आहे म्हणून, त्या लोकांना त्याची कल्पना आहे. तरी पण हे अध्यात्म, हे शब्द कसे आहे की हे थोडेसे समजून घ्यायला हवे, कारण हे थोडे गूढ आहे. हे थोडेसे जे आहे ते एकदम समजण्यासारखे नाही. उदाहरण जर आपण दिलं गेलं तर आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक असे 3 ताप आम्हाला माहिती आहे. असे हे 3 शब्द आम्हाला माहिती आहे. आध्यात्मिक म्हणजे जे शरीराकरता जे आम्हाला दुःख होतं, आणि आदिभौतिक म्हणजे भौतिक वस्तूपासून आम्हाला जे दुःख होतं, आणि आदिदैविक म्हणजे प्रकृती किंवा देवतांपासून आम्हाला जे दुःख होतं, अशा प्रकारचं जे आदिदैविक आहे. असं थोडंसं विभाजन केलेलं आहे. दासबोधामध्ये त्याचे वेगवेगळे समास पण टाकलेले आहे. ते हे आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक हे ताप आहे, हे दुःख आहे, हे वेगळं आहे. आणि हे ह्या ठिकाणी जे आहे ते अधियज्ञ, अधिदैव, अधिभूत याच्याशी त्याचा संबंध नाही. एवढंच मला सांगायचं या ठिकाणी. दुसरं असं की आता आपण जेव्हा हा विचार करतो की भाई आता हे शब्द जे आहे ते आम्हाला समजायला पाहिजे, म्हणजे आम्हाला सुद्धा काय होईल, एकदा हे शब्द आम्ही समजले की मग आम्हाला जे आहे ते भगवंताचं समग्र स्वरूप समजण्यामध्ये आम्हाला मदत मिळेल. दॅट इज द आयडिया इन दॅट. म्हणजे अर्जुनाचे हे 7 प्रश्न आहे. म्हणजे जे आहे जसं सांगितलं की ब्रह्म काय, अध्यात्म काय, अधिभूत काय, अधिदैव काय, आणि अधियज्ञ काय, आणि शेवटल्या वेळेस जे आहे ते मनुष्य कसा आठवण ठेवतो भगवंताची आणि त्यांनी काय होतं, अशा प्रकारचे 7 प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नाची उत्तरं जे आहेत ते ह्या श्लोकांमध्ये भगवंत द्यायला सुरू करतात. पहिल्या 2 श्लोकांमध्ये फक्त त्यांनी प्रश्नच मांडलेले आहे अर्जुनाचे, पहिल्या 2 श्लोकामध्ये. आणि नंतर 3 आणि 4 श्लोकामध्ये जे आहे ते बाकी 6 प्रश्नाची उत्तरं त्यांनी दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर 5 श्लोकापासून तर 8व्या श्लोकापर्यंत 7व्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. 7वा प्रश्न काय आहे की प्रयाण काले म्हणजे मृत्यू समयी हे लोक कशी तुझी आठवण जाणू शकतात, तुला कसं ओळखू शकतात, जाणू शकतात, कशी आठवण ठेवतात, याच्याबद्दल जे आहे ते 5, 6, 7 आणि 8 याच्यामध्ये जे आहे ते उत्तर त्याचं दिलेले आहे. आणि खरं म्हणजे काय झालेलं आहे की 8वा जो अध्याय आहे हा जवळजवळ 28 श्लोकांचा अध्याय आहे. आणि 28 श्लोकांमध्ये म्हणजे 8 नंतरचे जे 28 पर्यंत जे श्लोक आहे, खरं म्हणजे ते मृत्यू समयी मनुष्य कसा त्याचं मृत्यू समयीचं विवेचन आहे, आणि मृत्यू समयी कसा जो आहे तो भक्त भगवंताची आठवण ठेवू शकतो, किंवा नंतर मृत्यूनंतर काय होतं, लाईफ आफ्टर डेथ, अशा प्रकारचं सर्व विवेचन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. असंही म्हणायला हरकत नाही की
की हा जो 7वा प्रश्न आहे शेवटला, की मृत्यू समय कसं भगवंताचं चिंतन होईल, त्याच्याबद्दलच जणू काही उत्तर सर्व पूर्ण अध्यात्म अध्यायामध्ये आलेलं आहे असंही म्हणायला त्या ठिकाणी हरकत नाही. म्हणजे एक प्रकारे असंही भाष्यकारांनी म्हटलंय की आर्ट ऑफ लिव्हिंग आम्हाला माहिती आहे की आम्ही कसं जगावं, पण या ठिकाणी आर्ट ऑफ डाईंग हे ह्या ह्या याच्यातनं जे आहे ते आम्हाला या अध्यायामधनं या चॅप्टरमधनं माहीत पडतं की आम्ही कशा प्रकारे जे आहे ते जीवन जगावं तर ठीकच आहे, पण मृत्यूला कसं समोरे जावं, कसं आम्हाला मृत्यूला शांतपणे जाता येईल समोरे, कसं समाधानाने जाता येईल, कसं भगवत चिंतनात जाता येईल, याला जर आम्हाला कळायचं असेल, ह्याच्याबद्दल जर जाणायचं असेल तर हा जो अध्याय आहे हा अत्यंत उपयोगी आहे, साधनेमध्ये अत्यंत उपयोगी आहे. कारण ते म्हणतात एकमेव साधना तीच आहे की जी तुम्हाला शेवटली मृत्यूच्या वेळेस तुम्हाला मृत्यूला सामोरे जाताना तुम्हाला दुःख होणार नाही, तुम्ही जे आहे ते आनंदाने त्या ठिकाणी जे आहे मृत्यूला समोरे जाल, समाधानाने समोरे जाल, शांतपणे समोरे जाल. हे जर होत असेल तरच जीवनाचं उद्दिष्ट आम्हाला कळलं, सापडलं, समजलं. असं जे असतं ते जे आहे या अध्यायातनं होणार आहे. म्हणून हे अध्याय जरी म्हणजे जे आहे ते एवढं आपल्या वाचनात नसेल हे सर्वसाधारण वाचनामध्ये, तरी सुद्धा याचं महत्व जे आहे ते फार आहे. खरं म्हणजे जेव्हा मनुष्य जातो, मृत्यूचा समय येतो किंवा मृत्यूच्या वेळी जे आहे ते मनुष्य जेव्हा जातो त्यावेळेस आपण लोक काय करतो, तर म्हणजे 15वा अध्याय किंवा हा 8वा अध्याय हा जो आहे त्या ठिकाणी रिसाईट करतो. म्हणजे जे आहे ते आपल्याला त्यातलं तत्वज्ञान जे आहे ते असं उपयोगी येईल असं त्याचा अर्थ त्या पाठमागचा आहे. आता आपण जे आहे ते काय करू, तर म्हणे आता आपण यांचं थोडस हे करणार आहे, म्हणजे प्रश्न जे आहे ते दिलेले आहे त्याचं उत्तर काय आहे त्याप्रमाणे आम्ही पाहणार आहोत असं म्हणायला हरकत नाही या ठिकाणी. म्हणजे जे 7 प्रश्न केलेले आहे की पहिलाच प्रश्न त्यांचा जो आहे तो हा आहे की भाई अक्षरम ब्रह्म परमम म्हणजे ब्रह्म काय आहे, आणि त्याचं उत्तर काय आहे तर म्हणे अक्षरम ब्रह्म परमम असं त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. याचा अर्थ काय आहे की निर्गुण निराकार तत्वाला त्यांनी निर्देशन केलेलं आहे. जेव्हा ते अक्षरम ब्रह्म परम असं म्हणतात तर म्हणजे निर्गुण निराकार तत्वाला त्यांनी त्याचं पॉइंट आउट केलेलं आहे. म्हणजे हे जे निर्गुण निराकार तत्व आहे जो सगुण साकार जगाला, जीवाला, सर्वांना जो आहे तो आधार देतो, असं जे निर्गुण निराकार तत्व आहे, म्हणजे जे नामरूपात्मक जितकं जग आपल्याला दिसतं आहे त्याचा आधार कोणता आहे, म्हणजे त्याचा आधार जो आहे तो निर्गुण निराकार आहे. मग हे निर्गुण निराकार कसं आहे, तर म्हणजे हे निर्गुण निराकार प्रभावित होत नाही. सगुण साकार आपल्याला समोर दिसत आहे त्याचा आधार निर्गुण निराकार आहे, पण हे निर्गुण निराकार प्रभावित होत नाही सगुण साकारापासून. अशा याला म्हणतात काय, तर म्हणे असं परब्रह्म म्हणतात त्याला. ब्रह्मम अक्षरम ब्रह्म परमम असे एकमेव सर्वश्रेष्ठ म्हणून परम म्हटलेलं आहे. आणि अक्षरम म्हणजे ज्याच्यामध्ये काही फरकच पडत नाही, म्हणजे ते काल आहे, आज आहे, उद्या आहे, कोणत्याही प्रकारचं परिवर्तन होतच नाही. आहे आहे आणि आहे, होतं होईल असं काहीच नाही त्या ठिकाणी. असं जे अक्षरम, क्षर म्हणजे जे आहे जे नाशवान आहे, आणि अक्षर म्हणजे जे आहे ते अविनाशी आहे. असं एक सर्व. आता हे सर्व काय या ठिकाणी सांगतोय की म्हणजे आपल्याला थोडस हे 7 शब्द जे आहे ते समजायला एकदम लक्षात येणार नाही. त्याचा अर्थ जो आहे तो गूढ आहे, तो सूक्ष्म आहे. मला सुद्धा थोडस समजायला त्याला वेळ लागला की हे बरोबर जे आहे त्याचा अर्थ काय आहे म्हणून. तर म्हणून मी असा विचार केला की आपण याला थोडस उजळणीसारखं करून घेऊ. म्हणजे सर्व पूर्ण हा जो विचार आहे भगवद्गीतेचा की समग्र रूपाने भगवंताला आम्ही कसं जाणावं, आणि मृत्यूसमयी आम्ही भगवंताचं कसं चिंतन आम्हाला होईल, कशी आठवण आम्हाला राहील, हे जे आहे हे हा उद्देश या आपल्या चिंतनाच्या पाठीमागचा, उजळणीच्या पाठीमागचा आहे. तसं हे उदाहरण दिलंय. मग त्यांनी उदाहरण दिलंय अक्षरम ब्रह्म परमम. याचं उदाहरण काय दिलंय, तर म्हणजे समजा आता एक उदाहरण घ्या की सोनं आहे. तर सोन्याचे जेव्हा आभूषणे बनतात तर ते आभूषणं बनतात म्हणजे ते साकार, सगुण साकार झालं. आणि सुवर्ण कसं आहे, सोनं त्याच्यामध्ये म्हणजे ते एक प्रकारे निर्गुण निराकार आहे. म्हणजे एक उदाहरण घेण्याकरता म्हणून आहे. तर जसं सुवर्ण म्हणजे सोनं आणि आभूषण हा जो संबंध आपण दाखवला की आम्हाला सोनं म्हणून म्हटलं तर सोनं दिसत नाही, कारण की आम्ही जर एखाद्या आभूषणावर जर आम्ही हात ठेवला की हे सोनं आहे तर आपण म्हणू की नाही हे तर तुमचं बांगडी आहे, किंवा आम्ही हे म्हणतो हे तर तुमचं नेकलेस आहे. काही ना काहीतरी त्याप्रमाणे आपल्याला आपण त्याचं नामरूपाकडे जाऊ त्याच्या, पण त्याच्या पाठीमागे सोनं आहे. तसंच हे जे सर्व जगत, जीव जगत जितकं काही आहे या जीव जगतामध्ये जेव्हा आम्ही म्हणू की हे अमकं आहे किंवा हे तमकं आहे, हे तर नदी आहे, हे तर पहाड आहे, हे तर वृक्ष आहे, हा प्राणी आहे, हा जीव, हा मनुष्य आहे,
तरी पण म्हणजे काय की ते नामरूपात्मक जरी आम्ही त्याला बोट ठेवलं तरी जसं सुवर्णासारखं म्हणजे आभूषणा हात ठेवल्यावर आम्ही सोनं याचा समजतो, तसं याच्या पाठीमागे जो भगवंत आहे आणि मग हे भगवंत जो आहे तो कशा प्रकारचा आहे तर म्हणे अक्षरम ब्रह्म परम, असं त्या ब्रह्माचं त्यांनी या ठिकाणी उदाहरण दिलं. दुसरं असं की स्वभाव अध्यात्म उच्चते, म्हणजे अध्यात्म म्हणजे काय, मग दुसरा प्रश्न हा त्या ठिकाणी झाला की नामरूपात्मक जगत जो भगवंताचा जो आधार आहे तो जेव्हा भगवंत जो आहे तो उपाधी स्वरूपामध्ये जेव्हा आला, तो उपाधी स्वरूपामध्ये आला त्याला काही करावं लागलं का? सोन्याचं आभूषण म्हणलं तर सोन्याने काय केलं, आभूषण तुम्ही बनवलं. तसंच ह्या जीव आणि जगतामध्ये ह्या सर्व सृष्टीमध्ये जे आहे ते भगवंत जेव्हा आला त्यांनी काही केलं का त्यावेळेस, तर म्हणे स्वभाव अध्यात्म उच्चते, तर म्हणे काही केलं नाही, त्याचा स्वभावच जो आहे तो ह्या ठिकाणी उत्पन्न, स्वभावानेच तो उत्पन्न झाला. अध्यात्म त्याला म्हणतात. आद्य आणि आत्मा म्हणजे सर्वदूर जो आहे आत्मतत्व जे आहे ते कसं आहे तर म्हणे ते तसं आहे जसं की आपण समजा दर्पणच्या समोर उभं राहिलो, आरशाच्या समोर आम्ही उभं राहिलो तर आम्हाला काही करावं लागतं का आमची प्रतिमा पाहण्याकरता? तेवढे नाही म्हणे आम्ही जर त्या समोर जर उभं राहिलो तर आम्हाला काही करावं लागत नाही, वेगळं काही नाही करावं लागत. मग आम्ही दर्पणमध्ये आहो की नाही होत म्हणे, हो जोपर्यंत तुम्ही दर्पणामध्ये आहा म्हणे हो तुम्हाला तिथे आम्हाला दिसतो, तुमचं नाम रूप त्याच्यामध्ये रूप ते त्या ठिकाणी दिसतं. तर तसंच भगवंताचं स्वरूप सुद्धा या पूर्ण जगामध्ये अशा प्रकारचं आहे की त्यांनी काही वेगळं केलेलं नाही, ते आपल्याप होत राहिलं, जे काही होत राहिलं असं त्यांना या ठिकाणी सांगायचंय. म्हणजे प्रकृतीमध्ये परमात्माचं स्वाभाविक अभिव्यक्ती झाली, प्रकृतीमध्ये परमात्म्याची स्वाभाविक अभिव्यक्ती झाली. स्वभावाने परमात्मा जो आहे तो प्रकृतीमध्ये आला, त्यांनी असं काही केलं म्हणून काही नाहीये, जसं होतं तसंच होतं. आभूषणामध्ये जसं सोनं आहे तसंच तो त्या ठिकाणी आलेला आहे. आणि नंतर मग त्यांनी म्हटलं की भूतभाव उद्भव करू. आता कर्म म्हणजे काय हे तिसरा या ठिकाणी शब्द आहे, तसं त्यांनी सांगितलंय की भूतभाव उद्भव करू, म्हणजे जे आहे ते भूतभाव उद्भव करू. भूत म्हणजे भूतभाव म्हणजे जीवाचा भाव, जीवभाव, जीवभाव जिथे उत्पन्न झाला उद्भव करो. विसर्ग कर्म संनित, म्हणजे या ठिकाणी त्यांना असं सांगायचं आहे की भाई देहभाव ज्या ठिकाणी वरती येऊ लागला तर हा सर्व जो आहे हे काय, हे भगवंताचं कर्म आहे. आम्हाला जे काही तीन गुण निर्माण झाले, सत्वगुण रजोगुण तमोगुण, आणि त्याच्यानंतर तमोगुणापासून सृष्टी निर्माण झाली. आणि सृष्टी निर्माण कशी झाली की एकीकडे त्यांनी म्हटलं बा की जे ते सुरुवातीला जे आहे ते महत ब्रह्म होतं, आणि महत ब्रह्मानंतर मग बुद्धी आणि मन, आणि त्याच्यानंतर जे आहे ते अहंकार चित्त जे काही आहे ते बुद्धी अहंकार मन असं म्हणूया आपण त्याला. आणि त्याच्यानंतर ही सूक्ष्म सृष्टीपासून काय झालं तर पण जे आहे ते ही त्याच्यानंतर पंचमहाभूत निर्माण झाले, म्हणजे आकाश, आकाशानंतर वायू, वायूनंतर अग्नी, अग्नीनंतर जल आणि पृथ्वी, मग त्याच्यानंतर जलचर झाले, त्याच्यानंतर जे आहे ते वनस्पती वगैरे झाल्या, वनस्पतीनंतर प्राणी उत्पन्न झाला आणि मग मनुष्य उत्पन्न झाला. हे सर्व कर्मसन्नित. भूतभावो उद्भव करो विसर्ग कर्मसन्निता. विसर्ग म्हणजे असं की एक ही सृष्टीचं निर्मिती त्यांनी विशेष प्रकारे केली, म्हणजे विशेष प्रकारे त्यांनी सृष्टीची निर्मिती केली, हा एक भाव आहे. दुसरा अध्यात्माचा भाव या ठिकाणी आहे की भूतभाव उद्भव करो, म्हणजे त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी तुम्ही आता तुमच्यामध्ये काय आहे तर म्हणे आमच्यामध्ये तुमच्यामध्ये देहभाव आहे की मी देह आहे म्हणून. तर या देहभावापासून जे आहे तुम्ही त्याचा त्याग करा. या देहभावाचा त्याग करून खरा कोण मी आहे हे समजवा, हा सुद्धा त्या ठिकाणी भाव आहे. म्हणजे देहभावाचा त्याग करायचा म्हणजे काय करायचं, मी देह आहे याचा आम्ही शोध घ्यायचा, खरा मी कोण आहे याचा आम्ही पता करायचा. म्हणजे आमचं आळस आहे, आम्ही निद्रा आहे, हे सर्व जे आहे ते आम्हाला सोडायचं नाही, ह्याचं माहिती करायचं की भाई आलस निद्रा छोड के मालूम करो की मैं कोण हूं. क्योंकि जीवनाचं जे आहे ते कसं आहे तर म्हणे जसं जे आहे ते कमळाच्या पानावर एखादा द्रव असतो, पाण्याचा द्रव असतो, म्हणजे पाणी असतं, थेंब असतो, आणि तो केव्हा मागे पुढे होईल, हवा आली मागे पुढे होईल, तसंच आमचं जीवन आहे. तर असं जर जीवन आहे तर ते म्हणतात की काय करायचं की देहभावाने तुम्ही वरती या. आणि ते कसं यावरती तर म्हणजे तुम्ही त्याच्याकरता वाट पाहू नका, त्याच्याकरता तुम्ही जे आहे आळस निद्रा सोडून देह तादात्म्याचं जे कारण आहे त्याचं माहिती करा, ते अज्ञान माहिती करा, त्या अज्ञानाला घालवा, असं त्यांना म्हणायचं. म्हणजे निसर्गाचा अर्थ या ठिकाणी असाही त्यांनी दिलेला आहे म्हणजे त्याग करायचा.
जे देहभावाचा त्याग करायचा, असंही त्या एक अर्थ त्या ठिकाणी आहे. तर मला असं म्हणायचं की कर्मानी ह्या ठिकाणी काही निर्माण नाही करायचंय, फक्त आपल्याला आपलं जे अज्ञान आहे त्याला दूर करायचंय. नुसती साफसफाई करायची कशाची? अज्ञानाची. जसं आपण भांडी जे आहे ते घासतो, धुतो, तर भांडी बनवत नाही, घासतो, धुतो. तसंच आमचं अज्ञान जे आहे, आम्हाला काही बनवायचं नाही की मी भगवंताला आता पाहायला जातो कुठेतरी, भगवंत कुठेतरी आहे, निर्माण करायचंय की असं काही नाही. फक्त हे आहे की आमचं जे अज्ञान आहे ते घालवायचं आणि ज्ञान ठिकाणी आणायचं. त्याला ते म्हणतात की साफसफाई करणं म्हणजे कर्म करणं, असं त्याला म्हणायचं. तर आमचं जीवन जे आहे धर्मानुसार आम्ही चालवावं आणि जे आहे हे कर्म जे आहे ते ईश्वरार्पण बुद्धीने करावं. याला म्हणतात की बोधभाव उद्भव करू. कर्तव्य जे आहे ते कर्तव्य कसं करायचं, तर म्हणजे कर्तव्य जे आहे ते सतत कर्तव्य करत राहायचं, देहाभिमान सोडून आणि ईश्वरार्पण करू. दुसरं असंही आहे त्याच्यामध्ये की आम्ही जेव्हा जीवन जगतो तेव्हा त्याला प्रमाद म्हणून एक शब्द आहे, की म्हणजे आम्ही काही चुका करतो, धर्मानुसार कार्य करत नाही, त्या परत परत करतो, त्याला ते म्हणतात की प्रमाद. म्हणजे कसं, जसं आता इथे आम्ही रोज विचार करतो किंवा आम्ही कोण आहोत, म्हणे आम्ही देह नाही हो, आम्ही परब्रह्म आहोत. आपण म्हणतो तत्वमसी किंवा अहम ब्रह्मास्मी किंवा अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म असं जे म्हणतो, किंवा मी ब्रह्म आहे, मी देह नाहीये. तर इथे असं रोज ऐकतो. मग प्रमाद कसा, तर म्हणे नंतर जाऊन जे आहे ते परत त्या तसं तसं काही करत नाही. म्हणजे आम्ही चूकच करतो. आम्ही ब्रह्म आपल्याला माहिती करून भगवद्गीतेने सांगितलंय, शास्त्राने सांगितलंय, गुरुनी सांगितलंय, सर्वांनी सांगितलेलं आहे, तरी पण जे आहे ते लक्षात न ठेवता आम्ही जो व्यवहार करतो तो त्याप्रमाणे व्यवहार करत नाही. तर त्याला ते म्हणतात की प्रमाद. म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये जे आहे ते काय करतो, आम्ही आपलं जे आहे ते मी कोण आहे, मी डॉक्टर आहे, मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, ह्या ज्या सर्व उपाधी आहे, नाम रूपात्मक उपाधी आहे, याच्यामध्ये आम्ही फसतो. कोणी अपमान केला तर लागलीच म्हणतो की त्यांनी आमचा अपमान केला, ते बरोबर केलं नाही म्हणून, किंवा मी ऑफिसर आहे तर त्यांनी मला असं कसं म्हटलं. तर हा सर्व काय, हा प्रमाद आहे. म्हणजे हे सर्व जे आहे ते म्हणतात की तुम्ही जर भगवद्गीता वाचता आहात तर मग हे सर्व तुम्ही उपाधीमध्ये कसे अडकता, आणि उपाधीमध्ये जर तुम्ही अडकला असाल तर हा प्रमाद नको, भूतभाव उद्भव करा. म्हणजे देहभाव सोडण्याकरता हा प्रमाद त्या ठिकाणी नको, असं म्हणायचंय. की त्याच्यावरनं जे आहे तुम्हाला उद्भव म्हणजे वरती जायचंय, जीवभावावरून तुम्हाला वरती जायचंय. म्हणजे मला असं म्हणायचं की या ठिकाणी आमचं जे प्रकृतीबरोबर तादात्म्य आहे, प्रकृतीबरोबर जे तादात्म्य आहे ते तादात्म्य आम्हाला जे आहे ते ढिलं करायचंय. ममोमांश जीवलोके जीवभूत सनातन, म्हणजे हा सर्व प्रकृतीमध्ये भगवंताचा अंश आहे हे भगवंतानी म्हटलेलं आहे. मग तो भगवंताचा अंश मी आहे, मीच भगवंत आहे. प्रकृतीशी माझं जे आहे ते ह्यावेळेस जोडलेलो आहे की मी देह आहे, हे जे जोडलेलो आहे प्रकृतीशी, ह्याला ढिलं करायचं. हा विचार जो आहे तो विचार करायचा, तपासायचा, चिंतन करायचं की हा खरा विचार आहे का म्हणून. आणि त्या प्रकृतीशी काय करायचं, तर म्हणजे आमचा संबंध जो आहे तो कमी करायचा, तादात्म्य कमी करायचं, आणि जे आहे ते प्रकृतीची दोस्ती कमी करायची असं म्हणूया आपण याला. आणि मग जे आहे ते त्याचा त्याग करायचा प्रकृतीचा. आणि कर्म जे आम्ही करतो आहोत त्या कर्माचं सुद्धा काय करायचं, की म्हणजे मी पाप करतो, मी पुण्य करतो, अशा प्रकारचं कर्म काय होईल, तर म्हणजे ते प्रकृतीशी संबंध होऊन होईल. तर म्हणून कर्माचं सुद्धा तुम्ही काय करायचं, कर्म करायचं कसं, तर म्हणजे त्या ठिकाणी कर्तृत्वाचा अभिमान नको, कर्तव्याचा अभिमानाचा त्याग करायचा आणि कर्तव्य करत राहायचं. त्याला ते म्हणतात की हे खरं कर्म आहे. म्हणजे असं जर आम्ही करत असू, अभिमान सोडून आणि भगवंताला अर्पण करून जर आम्ही कर्म करत असू आणि प्रकृतीशी तादात्म्य ठेवत नसू, तर मग आम्ही असं विचार करू शकतो की हो बा, जे आहे ते आम्ही 8व्या अध्यायाच्या हिशोबाने जे आम्हाला 8व्या अध्यायाने सांगितलं तो जो आहे तो त्याप्रमाणे आम्ही करतो आहोत असं म्हणायला हरकत नाही. कारण जीवभाव काय, हा सामान्य आहे, सर्वांना जीवभाव हा आहे. पण जीवत्व म्हणजे मी पापी आहे, मी पुण्यात्मा आहे, मी असं आहे, मी तसं आहे, किंवा मी इतका मोठा आहे, ह्याच्यावरनं उठण्याकरता जे आहे ते काय करायचं, त्यामुळे आम्ही भगवंताला आमचं सर्व जे आहे ते अर्पण करायचं. ते सर्व काही भगवंतच करतो आहोत, मी नाहीच त्या ठिकाणी. अशा प्रकारचं बोधभाव उद्भव करा, हा त्याचा अर्थ यांनी त्या ठिकाणी सांगितलंय. की तेन तक्तेने भुंजित आहे, जे ईशावास्य उपदेशामध्ये पहिला मंत्र जो आहे, म्हणजे काय की त्याग करा. कशाचा त्याग करा, तेन तक्तेने भुंजिता, म्हणजे हा जो स्थूल देह आहे हा मी नाही, याचा जो आहे हा भाव या ठिकाणी जो आहे याचा त्याग करायचा. म्हणजे नाम रूपाचा या ठिकाणी जो आहे तो त्याग करायचा.
आणि जो सूक्ष्म देह आहे म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार हे जे आहे या ठिकाणी याचा कसा त्याग होईल तर म्हणजे याला अभिमान सोडला तर त्याचा त्याग होईल. तुम्ही जर भगवंताला अर्पण केलं, अर्पण बुद्धीने कोणतंही कर्म केलं आणि मी करतो आहे असं त्या ठिकाणी भाव जर ठेवला नाही, करता मी नाही असं जर ठेवलं तर म्हणजे जो सूक्ष्म देह आहे मन बुद्धी चित्त अहंकार जे अंतःकरणामध्ये आहे त्याचाही त्याग त्या ठिकाणी होईल. मग राहिलं कारण शरीर, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. तर कारण शरीर म्हणजे काय तर म्हणजे अज्ञान आहे. मी ब्रह्म आहे हे ज्ञान आणि मी देह आहे हे अज्ञान. तर म्हणे आम्ही जर असं समजलो की मी हा देह मी नाही. आता काय की देह म्हणजे काय समजतो आपण, देह म्हणजे मी माझं शरीर, माझं हे तोंड आहे, माझं हेड आहे, आर्म्स आहे, लेग्स आहे, हे सर्व आम्ही याला शरीर शरीर समजतो किंवा याला आम्ही देह समजतो. अध्यात्मामध्ये ते काय म्हणतात की शरीर शरीर म्हणजे काय तर म्हणे स्थूल शरीर म्हटलं म्हणजे फक्त एवढं नाहीये. शरीर म्हटलं म्हणजे फक्त एवढंच नाही की हे हात पाय डोकं झालं ते हे शरीर झालं म्हणून. तर ते म्हणतात की नाही, हे सर्व इकट्ठ झालेलं आहे जन्माच्या वेळेस आणि मृत्यूच्या वेळेस तर सर्व बिखरलं जाणार. तर जे इकट्ठ झालेलं आहे पंचमहाभूताचं आणि असं हे स्थूल सूक्ष्म कारण हे सर्व एका ठिकाणी आलेले आहे. स्थूल आणि सूक्ष्म एका ठिकाणी आलेले आहे, त्या ठिकाणी जन्म झालेला आहे आणि ते परत बिखरणार आहे म्हणजे परत ताटातूट होणार आहे. आपल्याला माहितीच आहे की शरीर इथे राहणार आहे, मन बुद्धी चित्त अहंकार जे आहे ते बाहेर निघून जाणार आहे, आत्मतत्व जसं तसं आहे तसंच राहणार आहे, हे आम्हाला सर्व या ठिकाणी माहिती आहे. तर मग असं जर आम्हाला माहिती आहे की शरीर जे आहे इकट्टे तत्व झालेले आहे, तत्व इकट्टे झालेले आहे आणि हे तत्व परत विघटित होणार आहे, असं जर त्या देहाकडे आम्ही पाहिलं, विचार केला, चिंतन केलं तर मग त्या ठिकाणी काय होईल तर म्हणे मग आम्हाला त्याच्याबद्दल त्याग भावना त्या ठिकाणी निर्माण होईल की अच्छा खरोखरच हे मी नाही. मग ते स्वरूपाचं जे ज्ञान आहे ते त्या ठिकाणी होईल. म्हणजे स्वरूपाचं ज्ञान वेदांत विचाराद्वारा होईल एक हा तरीका आहे. दुसऱ्या स्वरूपाचं ज्ञान कसं होईल तर म्हणजे जे आहे ते तुम्ही स्वरूपाचं ज्ञान वेदांतद्वारा कसं होईल, श्रवण, आता हे श्रवण चाललेलं आहे, अभ्यास चाललेला आहे, श्रवण आहे, मनन आहे, चिंतन आहे, हे सर्व जे आहे आपलं निधिध्यासन आहे, हे जे आहे हा तरीका आहे साधनेचा वेदांत विचारद्वारा, श्रवण मनन आणि निधिध्यासन. पण भक्तीद्वारा पण आहे की ते आम्ही जे आहे ते सर्व काही त्याला अर्पण करायचो आणि मी काही करत नाही तोच करतो आहे, अशा प्रकारचं सुद्धा जर आम्ही चिंतन केलं त्या ठिकाणी तर काय होईल की म्हणे आम्हाला स्वरूपाचं ज्ञान होईल. हे सर्व कर्म आहे. कर्मसंहिता जेव्हा म्हटलेलं आहे हे अशाच प्रकारचं कर्म आहे. म्हणजे त्यागमय जीवन ज्याला आपण म्हणतो त्याला त्यांनी भूतभाव उद्भव करो विसर्ग कर्मसंहिता अशा प्रकारचं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे त्यागमय जीवन, देह अध्यास त्या ठिकाणी नको, देह मी आहे हे नको, कर्तृत्व अभिमान नको आणि स्वरूपाचं माझं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचा त्याग करायचा आणि तो कर्मानी होईल विसर्ग कर्मसंहिता. आणि मग मला कळेल की भाई जे आहे ते मी कोण आहे. आणि त्याला पकडून ठेवलं तर मग काय होईल की पाप असेल, अरे पापासारखं जे आहे हे मी पाप केलं, हे मी पुण्य केलं, अशा प्रकारचं त्या ठिकाणी होईल तर ते नको. किंवा मी जे आहे ते असं नाही त्यांनी सांगितलंय की तू तुझं हे पाप आहे, तुझं हे कर्म आहे, हे स्वर्गात जातील, हे नरकात जातील, संचित कर्म, प्रारब्ध कर्म, क्रियमाण कर्म असं न सांगता त्यांनी कर्म कोणतं करायचं तर म्हणजे देह अध्यासचा त्याग करायचा, कर्तृत्व अभिमानचा त्याग करायचा आणि स्वरूपाचं ज्ञान करायचं, हे असं सर्व करायचं, त्याला ते कर्म म्हणतात, कर्मसंहिता. आणि ह्या कर्माच्या म्हणजे ह्याच्यानुसार आपली जीवन प्रणाली हवी, ह्या विचारांच्या अनुसार जीवन प्रणाली हवी. आणि मग जे आहे ते असं जर आम्ही केलं कर्म तर आम्हाला जे आहे ते काय होईल तर म्हणजे स्वरूपाची आम्हाला त्या ठिकाणी ओळख होईल. आणि मग जे आहे ते पुढे ते म्हणतात चौथ्या श्लोकामध्ये की अधिभूतम क्षरो भाव. आता अधिभूतम क्षर, क्षर म्हणजे नाशवान, क्षर म्हणजे जिथे परिवर्तन होतं, जे काहीतरी उत्पन्न होतं आणि काही काळ राहतो आणि नंतर ते जातं, तर ज्याचा नित्य नाश होत आहे त्याला ते काय म्हणतात की अधिभूतम. चौथा श्लोक. तर अधिभूत के रूप में परमात्मा ही है. म्हणजे काय झालं याचा अर्थ की म्हणजे ज्याचा नित्य नाश होतो त्याच्यामध्ये सुद्धा जो आहे तो परमात्म तत्व अविचल अक्षर असा आहे. जो नाश होतो ते वेगळं, पण नाश होतो ते कसं आहे की म्हणजे जो आहे ते ते क्षर आहे. म्हणजे परमात्मा त्या ठिकाणी आहे पण आम्हाला हे ओळखायला पाहिजे की त्याचं स्वरूप कसं आहे जे आम्ही पाहतो ते. म्हणजे कोणताही जर आकार असेल, कोणताही तिथे भेद असेल आणि आपल्याला त्याची जर अनुभूती होत असेल तर आकारचा अनुभूती होते, नामरूपाची अनुभूती होते, भेद त्या ठिकाणी आहे, ही जर अनुभूती आहे तर ते कसं आहे तर म्हणजे ते क्षर आहे त्या ठिकाणी.
पण त्याच्यामध्ये ईश्वर आहे हे आपल्याला जे आहे ते काय करायला हवं, ते म्हणजे लक्षात ठेवायला हवं. उदाहरण दिलंय त्यांनी तशा प्रकारे. काय उदाहरण दिलंय? आता अधिभूतामध्ये परमेश्वर जो आहे तो अविचल आहे. मग हे जे भूतामध्ये परिवर्तन झालं हे काय झालं? देह जन्म झाला आणि देह गेला, म्हणजे हा आला आणि गेला. एखादी वस्तू होती आणि ती फुटली, तुटली, भस्म झालं, चूर्ण झालं, हे कसं काय झालं? तर त्याच्याबद्दल त्यांनी विचार या ठिकाणी मांडला आहे की अधिभूत के रूप में परमात्मा आहे. तर त्यांनी भौतिकशास्त्राचा एक आधार घेतलेला आहे की भौतिकशास्त्रामध्ये काय होतं. म्हणजे भौतिकशास्त्रामध्ये ते असं म्हणतात की एनर्जी कधीही ती निर्माण केली जात नाही आणि पंचमहाभूताचा नाश होत नाही, असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे काय होतं, ट्रान्सफॉर्मेशन होतं, एकातनं दुसरीकडे परिवर्तन होतं, पण त्याचा नाश होत नाही असं त्यांना म्हणायचं. म्हणजे समजा एखादी मेणबत्ती आहे, मेणबत्ती जळली म्हणजे काय गेलो, मेणबत्ती म्हणजे काय निर्माण झालं, तर म्हणे त्या ठिकाणी उजेड पडला, पण काय आपल्याकडनं काय गेलं, नाश काय झाला, तर म्हणे नथिंग इज लॉस्ट, कारण की तो कुठेतरी ती एनर्जीमध्ये त्याचं परिवर्तन झालं त्या ठिकाणी. तर हे इंटरचेंजेबल आहे असं त्यांना सांगायचं त्या ठिकाणी. आणि म्हणून काय होतं की भगवंत परमात्मा तसंच तसाच आहे, पण जे परिवर्तन जे झालेलं आहे ते परिवर्तन कशा प्रकारचं आहे, तर म्हणे हे एनर्जी ही गेलेली नाही आणि त्याला निर्माणही करता येत नाही. हे जे एक तत्व आहे या ठिकाणी, म्हणजे जर देह समजा आपला जन्म झाला, देह नंतर गेला, तर देह मरा, आपण म्हणतो की वो गया, वो नहीं रहा अभी, असं म्हणतो आपण. तो वो गया नहीं, वो वैसे के वैसे ही है. परब्रह्म तत्व तसं तसंच आहे, पण काय त्याच्यामध्ये गेलं, तर म्हणजे जे आहे ते त्याचं काही दुसरं रूपांतरण झालं. म्हणजे असं म्हणा की तुम्ही जो पंचम जॉर्ज इकट्ठे हुए थे वो चले गए, अभी वो टूट गए. म्हणजे जे पंचमहाभूत एकत्र आलेले होते ते विखरले गेले, म्हणजे ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्याचं रूपांतरण झालं. पुढे काही कोणी गेलं नाही. जसं आपण म्हणतो ना, पंचमहाभूत एकत्र आले म्हणजे जे आहे ते त्याच्यानंतर जे आहे ते काहीतरी बनलं आणि एक दिवस ते आहे ते गेलं, खतम झालं त्याला, तर ते परत विघटन झालं त्याचं. हे असं कशाला विचारायचं, असा विचार कशाला करायचा, तर म्हणजे असा विचार अशा यासाठी करायचा की म्हणजे जे आहे ते आम्हाला आमचं जे महत्व आहे की मी कुठेतरी आहे आणि हा मी देह आहे, याचं महत्व जे आहे ते कमी होईल. हे एक प्रकारे भेळ आहे. आपला देह म्हणजे एक प्रकारे भेळ, आपण भेळ खातो, त्याच्यामध्ये जे आहे ते काही काही मिळवून मिश्रण करून आपण भेळ खातो. तर हे सुद्धा जे पंचमहाभूताचं मिश्रण या ठिकाणी आहे आपल्या सर्वांना माहिती आहे, अध्यात्मामध्ये जे आहे त्यांना सर्वांना माहिती. तर हे सुद्धा तशाच प्रकारचं आहे. मग त्याचे हळूहळू जे आहे ते काय होते, तर म्हणे जे आहे ते मृत्यू झाल्यावर आम्हाला त्याचं मग तेवढं वाटत नाही, कारण की काय होतं, मग आम्ही असं म्हणतो की नष्ट काही नाही झालं, ट्रान्सफॉर्मेशन झालं. जे वायू होता तो वायूमध्ये गेला, जो पाणी होतं पाणीमध्ये गेलं, पृथ्वी पृथ्वीमध्ये गेली आणि अग्नी अग्नीमध्ये गेला. जे तत्व आपल्या शरीरामध्ये होते ते त्या तत्वाला जाऊन मिळाले, तत्व तत्व एक झाले. अशा प्रकारचं जे आहे ते परिवर्तन जे आहे ते आम्ही समजावं. खरं म्हणजे फक्त ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे काही गेलं नाही, काही आलं नाही. अस्तित्व कसं आहे, तर म्हणजे अस्तित्व जसं तसंच आहे, अस्तित्वामध्ये जे आहे ते फरक पडत नाही. आणि असं जे आहे त्याला त्यांनी सांगितलं अधिभूतम क्षरोभाव पुरुषच्छादी दैवतम. तर आम्हाला जेव्हा त्यांनी असं म्हटलंय की याच्याकरता आपली कल्पना सुद्धा की माझा मृत्यू झाला, हा सुद्धा जो आहे तो म्हणतात की ते हे तुम्ही वेदांताचा, शास्त्राचा तुम्ही निरादर करता आहात, शास्त्राचा तुम्ही अपमान करता, इथपर्यंत जे आहे ते भाष्यकारांनी लिहिलेलं आहे. की म्हणजे हे कसं काय समजायचं तुम्ही की मृत्यू झाला म्हणजे जे आहे ते तुम्ही, त्यांनी सांगतात ते शास्त्र सांगतंय, वेदांत सांगतोय की नाही, मृत्यूनी झालाय, हे विघटन झालेलं आहे, वेगवेगळ्या तत्वाचं विघटन झालेलं आहे. परमात्मा जे आहे तो जसा आहे तसाच आहे. म्हणून कल्पना मृत्यू की जो आती है तो वेदांत का निरादर करने के तरीका है, असं त्यांनी म्हटलेलं आहे. परिवर्तनशील जगत आहे, ते कसं आहे तर म्हणजे काही निर्माण होत नाही, त्याचा नाश होत नाही, जे काही होतं ते फक्त ट्रान्सफॉर्मेशन होतं असं त्यांना म्हणायचं. असा विचार त्या ठिकाणी करा. काहीतरी जवळ आलं आणि काहीतरी विघटन झालं. आणि त्याच्यानंतर त्यांनी पुढे लिहिलेलं आहे आदिदैव पुरुषच्या आदिदैवत, आदिदैवत आहे. आदिदैवत म्हणजे काय, तर म्हणे भागवतामध्ये सृष्टी निर्मिती सांगितली जी मी आता बोललो या ठिकाणी.
की परमात्मा जो आहे ती आनंद शक्ती त्याची प्रगट होते परमात्म्याची. मग आनंद शक्ती जर प्रगट झाली तर काय होतं म्हणजे पहिले तर अव्यक्त रूपाने असतो तो, त्याला आम्ही ईश्वर म्हणतो त्याच याला. मग ही आनंद शक्ती परमात्मा बरोबर राहते असं म्हणायला हरकत नाही. मग परमात्मा बरोबर जी ही आनंद शक्ती राहिली तर मग त्याला आम्ही काय म्हणतो म्हणजे त्याला ईश्वर म्हणतो. जसं उदाहरण जर द्यायचं गेलं तर उत्तम उदाहरण आहे, सुंदर उदाहरण आहे की समजा एक मुलगा आहे आणि तो जो आहे तो काय आहे तर म्हणजे तो लग्नाचा, मग त्या तोपर्यंत लग्न करत नव्हता. त्याला अरे तू लग्न करतो का तर म्हणजे मला लग्न नाही करायचं. मग एक वेळ अशी आली की तो म्हणाला की आता मी तयार आहे लग्नाला, त्याची काय इच्छा होती ते सर्व पूर्ण झाली, आता ही इज रेडी फॉर द मॅरेज. मग मी त्याला काय म्हणतो, त्याला वर म्हणून नाव देतो त्याला की हो आता हा, जेव्हा आम्ही निमंत्रण पत्रिका छापतो तो म्हणतो की हा वर आणि ही वधू, म्हणजे वर जो आहे तो शब्द त्याचाच आहे. पण आता काय झालं की त्याला ती इच्छा उत्पन्न झाली, म्हणजे ईश्वराला सुद्धा इच्छा, भगवंताला सुद्धा इच्छा उत्पन्न झाली असं म्हणूया आपण. एकोहम बहुस्या, त्याला एकाचं भाऊ व्हावं अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्याला वाटलं. तर जशी ही कल्पना वर म्हणून मनुष्याला आली त्याचप्रमाणे भगवंताला सुद्धा जे आहे ते अशाच प्रकारची इच्छा झाली. आणि तो काय झाला तर म्हणजे तो जो आहे तो अधिदैवतम, जेव्हा तो त्याच्या अनंत शक्ती रूपामध्ये प्रगटला तेव्हा जो आहे तो त्याला त्यांनी अधिदैवत म्हटलेला आहे. आणि अधिदैवतचा अर्थ हा होतो की हिरण्यगर्भ आपण म्हणूया. आणि भगवंताला म्हणजे भक्त लोक जे आहे ते त्याला जे आहे काय म्हणतात म्हणजे ते त्याला ब्रह्मा म्हणतात. तर हाच ईश्वर जो आहे, हा ईश्वर जो आहे म्हणजे ही अनंत शक्ती आहे, ही सुषुप्तीमध्ये प्रत्येकाला अवेलेबल आहे. आमचं जेव्हा गाढ झोप आम्हाला असते त्यावेळेस पुढे आकार असतो का तर म्हणे नसतो. काही भेद असतो का तर म्हणे नसतो. काही विचार असतो का नसतो. काही अनुभव असतो का तर म्हणे अनुभव सुद्धा त्या ठिकाणी नसतो. तर अशी जी अवस्था आहे ह्या ठिकाणी काय आहे तर म्हणे तो ईश्वरच त्या ठिकाणी प्राज्ञ, ईश्वरच्या रूपाने त्याला प्राज्ञ म्हणतात अध्यात्मामध्ये. प्राज्ञ रूपाने तो त्या ठिकाणी जो आहे तो आहे. त्यालाच जे आहे ते समष्टी भाषेमध्ये हिरण्यगर्भ म्हणतात. तर आणि भक्तीच्या भाषेमध्ये ब्रह्म म्हणतात. आणि हाच आदिपुरुष आहे. हा ब्रह्मा किंवा हे हिरण्यगर्भ किंवा हे अव्यक्त स्वरूप किंवा हे अनंत शक्ती भगवंताची हीच आदिपुरुष आहे. यालाच जे आहे ते अक्षर ब्रह्म परमम स्वभाव, हा परब्रह्माचा स्वभाव आहे, जी अनंत शक्ती ती आहे. म्हणून परमात्मा कसा आहे म्हणे तो जड चेतनच्या परे. पण जेव्हा जो आहे ती अनंत शक्ती निर्माण झाली अव्यक्तातून व्यक्तामध्ये आला तर काय झालं तर म्हणजे जीव झाला त्या ठिकाणी. ते जीवभाव कसा आहे तर म्हणजे जड आणि चेतनचं मिश्रण त्या ठिकाणी झालं, तो जीवभाव झाला. नंतर कर्माच्या रूपाने नित्य परिवर्तनशीलता त्या ठिकाणी निर्माण झाली. आता चैतन्याची पहिली जे आहे ते आम्हाला काय कळलं म्हणजे अधिदैवतम आणि अधिभूतम. म्हणजे चैतन्याची अभिव्यक्ती जी आहे ते सर्व जगामध्ये झाली, जे नित्यच परिवर्तन, जे आपल्याला परिवर्तन जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतो, हे सर्व परिवर्तन दिसत राहतं, परिवर्तनच्या रूपामध्ये आम्हाला दिसतो आहे सर्व परब्रह्मच त्या ठिकाणी. ते हे जे पुरुषच्च अधिदैवतम हा त्याचा अर्थ झाला. अधियज्ञ हमेव मात्र हमेवात्र देह देहभूता वरम, म्हणजे संपूर्ण सृष्टीचं संचालन करण्याचा जो अनंत शक्ती परमेश्वराची आहे, ज्याला आम्ही हिरण्यगर्भ म्हणतो, तोच प्रथम पुरुष आहे. आणि तोच पुरुष जो आहे तो आकार धारण करतो आणि जे आहे त्यालाच आम्ही अधिदैवत म्हणतो. आणि नंतर त्यापासून सर्व जग जे आहे ते निर्माण होतं. देहभूतांवरम म्हटलेलं आहे की देहधारी श्रेष्ठ कोण आहे तर म्हणे तो अर्जुन आहे. तेव्हा काय म्हणतात त्याला म्हणे की असं सांगतात भागवतामध्ये, अशी एक कथा आहे की पहिले जे आहे ते कोण होते देहधारीमध्ये म्हणे पहिला अवतार वृषभ देवाचा होता. आणि त्यांनी आपल्या मुलाला उपदेश केला. त्यांनी उपदेश काय केला मुलाला की मी या सर्व सृष्टीचा सर्व जे अस्तित्व आहे त्याचा मी आदर करतो, कारण की याच्यामध्ये परमात्मा आहे. आणि पत्थर पेड पौधे पशुपक्षी मनुष्य ब्राह्मण गंधर्व हे जितके काही आहे त्याच्यामध्ये सर्वदूर परमात्मा आहे. परमात्माचं हे अस्तित्व आहे आणि तुम्ही याला जे आहे ते काय करा, त्याचा तुम्ही जो आहे तो आदर करा. म्हणून अर्जुन श्रेष्ठ काय तर अर्जुन त्याचा आदर करतो. म्हणून अर्जुनाला त्यांनी सांगितलंय की देहभूताम वरम, म्हणजे अर्जुनाला उद्देशून ते म्हटलंय की देहधारी मध्ये तू श्रेष्ठ आहे अर्जुन. त्याचं कारण त्यांनी सांगितलं की अर्जुनाने कृष्णाला पसंत केलं, त्याच्या सेनाला पसंत केलं नाही. दोन्हीकडे त्याला दोन्ही होतं की तुम्ही अर्जुनाने म्हटलं, अर्जुनाला सांगितलं होतं की तुला कृष्ण हवा की तुला सेना हवी कृष्णाची, तर त्यांनी म्हटलं नाही मला कृष्णच हवा. म्हणून तो जो आहे तो काय
तो श्रेष्ठ आहे अर्जुन, त्याची भक्ती श्रेष्ठ आहे, भागोभक्ती ज्याला म्हणतात. म्हणजे जगाचे जर आम्ही दोन भाग केले, ते एकीकडे परमात्मा आणि एकीकडे जगत. मग तुम्ही कुणाला आपल्याकडे घेता? आम्ही भगवंताची भक्ती करतो परमात्म्याची मंदिरामध्ये जाऊन, पण आम्ही बाकी बाहेर आल्यावर, मंदिराच्या बाहेर आल्यावर काय करतो? जगतात मध्ये आसक्ती ठेवतो, जगताची भक्ती करतो, जगत हवं आम्हाला. तर असं भागोभक्ती त्याला नाही म्हणत. भागोभक्ती म्हणजे असं की परमात्म्याची भक्ती तुम्ही जिथे केली, नंतर परमात्म्याच फक्त जे आहे तोच हवा, आणखीन कोणी नको, अशा प्रकारचं जे आहे ते असं त्या ठिकाणी हवं. म्हणून त्यांनी देहभृतांबरम असं त्या ठिकाणी त्याला म्हटलेलं आहे. नंतर जे आहे ते त्यांनी ते असं सांगितलंय की म्हणजे जे अधियज्ञ याच्याबद्दलच जे आहे ते, अधियज्ञाबद्दल जे आहे ते प्रकृतीच्या बरोबर आम्ही कसं जीव राहतो ह्याच्याबद्दलच थोडंसं वर्णन केलेलं आहे याच्यामध्ये. म्हणजे आमचं व्यक्तिमत्व कसं असतं? आमचं व्यक्तिमत्व कधी असतं की आम्ही प्रकृतीला चिपकून राहतो. म्हणजे असं उदाहरण, क्रोध आला असेल तर पहिल्या मला वाटतं अरे मला क्रोध येईल बरं का, तू उगीच असं बोलू नको, नाही तर उगीच आपलं जे आहे ते भांडण होईल, आणखीन काही वातावरण खराब होईल. तर हे काय झालं की तुम्ही त्या क्रोधापासून वेगळे आहात. आणि दुसरं काय झालं की तुम्ही तसं काही केलंच नाही, सरळ तुम्हाला क्रोधच आला. म्हणजे गुस्सेवाले ज्याला आपण म्हणतो. तर गुस्सेवाले का म्हटलं की त्या क्रोधाबरोबर तादात्म्य झालं. म्हणजे काय आहे की जो प्रकाशित करणारा होता तो स्वतःच तो होऊन गेला. जेव्हा तो वेगळा होता तोपर्यंत ठीक होतं, पण जो प्रकृतीशी त्याला तो आला याच्यामध्ये, म्हणजे प्रकृती प्रबळ झाली, तमोगुण प्रबळ झाला. तमोगुण प्रबळ झाला आणि काय झालं तर म्हणजे तमोगुण प्रबळ झाल्याने हा जो परमात्मा तत्व जे आपल्यामध्ये आहे ते जणू काही त्याला चिपकून गेलं. म्हणजे जो जीवभाव जो आहे माझा वाढला. तर हे जे आहे हे हे सर्व काय आहे तर म्हणजे हे सर्व एक प्रकारे जे आहे ते सर्व कर्मच आहे. तर हे समजून घ्यावं की हे कशा प्रकारे कर्म आम्हाला, जी ही प्रकृती जी आहे कशी आम्हाला जी फसवते, आणि प्रकृतीशी आम्ही तादात्म्य करू नये. म्हणजे ते यज्ञ जो आहे, अधियज्ञ जो आहे तो कशा प्रकारे करायला हवा, कशा प्रकारे तो आम्हाला पुढे घेऊन जातो, कशा प्रकारे प्रभावित करतो. तर प्रकृती में रहते हुए प्रकृती द्वारा प्रभावित न हो. इदम शरीरम म्हणजे हे शरीर मी नाहीये. क्षेत्रज्ञाचा विचार केलेला आहे की म्हणजे क्षेत्र आहे पण क्षेत्रज्ञ वेगळा आहे, क्षेत्र मी नाही, अशा प्रकारचा विचार केला आहे. म्हणजे समजा इलेक्ट्रिसिटी आहे, बल्ब आहे आणि प्रकाश आहे. आता बल्बला जर काही झालं तर प्रकाश जाईल, पण वीज तशीच राहील. तर तशाच प्रकारे परमात्म तत्व आहे. परमात्म तत्व सर्वदूर आहे. बल्ब म्हणजे हा प्राणी समजा तुम्ही एक प्रकारे, आणि त्या प्राण्याचं काहीतरी कर्म चाललेलं आहे. प्रकाश आहे, त्या प्राण्याचा प्रकाश आहे, काहीतरी त्या ठिकाणी चाललेलं आहे. आता प्राणी जर गेला तर प्रकाश जाईल, म्हणजे त्याचं सर्व जो आहे तो प्रकाश चालला जाईल, म्हणजे त्याचं कर्म जाईल त्या ठिकाणी. पण वीज तशीच राहील, म्हणजे जे आहे ते अस्तित्व तसंच राहील. म्हणजे तुम्ही जगाबद्दल कसाही तुम्ही विचार करा, एक याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट असं स्टेटमेंट आहे. ते स्टेटमेंट काय आहे म्हणजे जगामधला जर तुम्ही कोणत्याही प्रकारे जरी विचार केला तर तुम्हाला जे काय होईल तर म्हणजे तुम्हाला जे आहे ते सुखदुःखच होईल. म्हणजे तुम्हाला काही जे आहे ते त्यातनं असं शांती मिळणार नाही. पण भगवंताचाच तुम्ही विचार केला, थोडा तरी विचार केला, तर म्हणजे त्याच्यातनं शांती मिळेल. हा फरक आहे. आपलं दासबोध असं काम आम्ही बसतो, थोडा वेळ भगवंताचा विचार करतो, त्याच्यापासून आम्हाला कुठेतरी वाटतं की बाबा हा आम्हाला जे आहे ते बरं वाटतंय म्हणून. पण जगताचा आम्ही कसाही विचार केला, यात सुख होईल किंवा दुःख होईल, म्हणजे शांती नाही राहणार. अशा प्रकारचा तो विचार त्या ठिकाणी आहे. तर जगताचा जर विचार केला आणि भगवंताचा विचार केला, आणि भगवंताचा विचार म्हणून नेहमी करावा, आणि ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. साधनेमध्ये ते म्हणतात की तुम्ही तुम्ही प्रसन्न राहा, म्हणजे भगवंताचा तुम्ही विचार करत राहा. असं जर तुम्ही केलं तरच म्हणजे जे काय होईल तर म्हणजे ती साधना जी आहे तुम्हाला मनाचं संतुलन त्या ठिकाणी ठेवायला मदत करेल, असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. कारण परमेश्वर कसा आहे तर म्हणे सूर्याच्या प्रकाशामध्ये तोच आहे, चंद्राच्या प्रकाशामध्ये सुद्धा तोच आहे, त्याच्यानंतर पृथ्वीचं धारण करणारा सुद्धा तोच आहे. तेच पृथ्वीमध्ये धारण करून अन्न बनतं, आपल्या पोटात जातं, आपलं सर्व रचना वगैरे जो आहे तो पाहतो, पुढची ती व्यवस्था करतो. अहम वैश्वावनो भूतवाम सर्वस्वचाहम हृदय सन्निविष्टो, सर्वांच्या हृदयामध्ये तो आहे. तर परमेश्वराचं अस्तित्व हे सर्वदूर आहे हे सांगण्याकरता अधियज्ञाच्या स्वरूपामध्ये असं त्यांना या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि म्हणून या श्लोकाचा असा अर्थ या ठिकाणी घ्यावा
आणि त्याच्यानंतर जे आहे ते काय केलंय त्यांनी की याच्यानंतर मग त्यांनी अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम य प्रयाति समद्भावम याती नास्तत्र संशय. त्यांनी सांगितलंय की अंतकाळी जो माझं स्मरण फक्त करतो, फक्त माझं स्मरण लिहिलंय, म्हणजे माम एव म्हटलेलं आहे. आणि माम एव का म्हटलं तर म्हणजे फक्त मलाच जो आहे तो स्मरण करतो, स्मरण मुक्ता आणि कलेवरम, म्हणजे जेव्हा शरीर जे आहे ते जायची वेळा येते अंतकाळी जो देहत्याग करतो तो त्यावेळेस जर माझं स्मरण करत असेल तर काय होतं, य प्रयाती समद्भाव, तो माझ्या माझ्या मला प्राप्त होतो, याती नास्तत्र संशयम, यात मुळीच संशय नाही. तर काय की याच्यामध्ये असं समजा तुम्ही की भाई म्हणजे परमेश्वराचा स्वभाव हा आहे अशा प्रकारचा की परमेश्वराचं जर तुम्ही आपण जर चिंतन केलं आम्ही खरा कोण आहे आणि त्याचं चिंतन केलं तर त्यालाच आम्ही जे आहे ते प्राप्त हो. म्हणजे ओरिजिनल जे आहे, ओरिजिनल आमची स्थिती कशी आहे की आम्ही भगवंतच आहोत आणि ते भगवंताचं चिंतन आमचं ओरिजिनल असायला. ओरिजिनल कसं समजा एखाद्याला खूप भाषा येतात आणि आपल्याला कळणारच नाही की ही कोणती भाषा याची आहे. आम्ही परमेश्वर स्वरूप आहो हे मला सांगायचं या ठिकाणी, तर त्याला त्यांनी सांगितलं नाही बा. आता नाना फडणीसेवांची सुद्धा एक गोष्ट सांगतात की त्यांच्याकडे एक मनुष्य आला आणि तो पुष्कळच्या भाषा 14 भाषा जाणत होता आणि त्या कोणी असं समजून नव्हतं पावत की याचं ओरिजिनल भाषा मातृभाषा कोण. मग जेव्हा फडणीसांकडे हा गेला तर फडणीसांना म्हणलं ठीक आहे या तुम्ही आमच्याकडे पाहूया आपण. मग त्याला काय चांगलं जेवण बिवण दिलं, सर्व काही केलं, खूप जेवू घातलं त्याला. रात्री जेव्हा झोप लागली, जेवण झाल्यावर चांगलं जेवण झाल्यावर खूप झोप लागली ती आणि त्या थंडी होती, थंडीमध्ये त्याच्या अंगावर पाणी टाकलं तर तो जेव्हा तो ओरडला तर म्हणे तो ज्या याच्या भाषेमध्ये ओरडला तर त्यांनी म्हटलं की ही तुझी जी आहे ती काय आहे, तर म्हणे ही तुझी ही भाषा आहे, ही मातृभाषा तुझी आहे. अशा प्रकारचं त्यांनी केलं. तर सांगायचं तात्पर्य असं की आमचा स्वभाव जो आहे तो आत्मस्वरूप आत्मतत्वच आम्ही आहोत. आमचा स्वभावच तो आहे. हे सर्व बनलेलं आहे की आम्ही देह आहो, आम्ही अमका आहो, आमच्या उपाध्या सर्व जे आहे या ठिकाणी आहे. पण आमचं जे आहे ते बिना प्रयत्नाचं आम्हाला हे समजायला पाहिजे. म्हणजे तिथे काही प्रयत्न नाही करावा लागणार, फक्त एवढंच समजायचं की मी तो आहे तत्वमसी, मी हे सर्व जगामध्ये हे नाहीये हे सांगण्याकरता म्हणून जो आहे हा दृष्टांत या ठिकाणी दिला की म्हणजे जे मृत्यूसमयी आपल्याजवळ राहतं तर काय राहतं, तर मृत्यूसमयी काय राहील आपल्याजवळ, जे नेहमी होतं तेच राहील. म्हणजे भगवंताचं स्वरूप जे आहे खरं म्हणजे ते आपलं स्वरूप आहे. आम्ही जन्मभर काय करतो, जीवनभर काय करतो, इंद्रियांवर कंट्रोल करतो. जेव्हा एखाद वेळेस आम्हाला जायचं असेल, टॉयलेटला जायचं असेल तर आम्ही रोखू शकतो. पण जेव्हा शेवटली परिस्थिती येते त्यावेळेस आमचा इंद्रियावरचा कंट्रोल जो आहे तो ढिला होऊन जातो. जसे की सब ढक्कन ढिले होते तशा प्रकारचं जे आहे ती परिस्थिती त्या ठिकाणी होते. मग अशा प्रकारे जर भगवंताचं स्मरण जे आहे ते आम्हाला होईल का, आम्ही जर त्या विवंचनेत असो की मला हा त्रास आहे, मला तो त्रास आहे, मला तो त्रास आहे, तर मग भगवंताचं त्यावेळेस जे आहे ते विवेचन म्हणजे स्मरण येईल. हे कसं आहे तर म्हणे हे फक्त जे आहे ते कल्पना मात्रच राहील. तर सांगायचं तात्पर्य असं की शेवटल्या वेळी आम्हाला स्मरण येणं, आम्ही काही करणार नाही जे जीवनभर त्यावेळेस आम्ही करून घेऊ, तर हे म्हणजे जी आहे कल्पनाच राहील आणि हे शक्य होणार नाही. जे जीवनभर तुम्ही कराल तेच तुम्हाला जे आहे ते शेवटी लक्षात राहील असं म्हणायचं या ठिकाणी. म्हणजे मग काय करावं जातं म्हणजे भगवंताचं जे आहे तुम्ही भजन करत राहा, भगवंताचं नाव घेत राहा, भगवंताचं चिंतन तुम्ही जे आहे ते करत राहा. आणि कसं करायचं ते चिंतन, तर म्हणजे शेवटल्या वेळेस असं असलं पाहिजे की तुम्हाला मग चिंतन करायची जरूरत पडली नाही पाहिजे. जसं परीक्षेमध्ये मनुष्य जातो त्याची जर खूप तयारी असेल तर परीक्षेमध्ये गेल्यावर कसाही प्रकारचा प्रश्नपत्र असो, डिफिकल्ट असो, सोपा असो, कसाही असो, त्याला की असं वेगळं करावं लागत नाही, तो त्यावेळेस फटाफट उत्तर देतो. तसंच असं जर आम्ही म्हटलं किंवा शेवटल्या वेळेस आम्हाला भगवंताचं नाव घ्यायला हवं, त्यामुळे तुम्ही जन्मभर जर नाव घेतलं आणि ते जर तुम्ही पक्क केलं तर मग काय होईल, तर म्हणजे जे आहे ते मग शेवटल्या वेळेस जे आहे तुम्हाला प्रयत्न नाही करावे लागणार. मग तुमची इंद्रिय जरी शिथिल झाली, जरी इंद्रिय तुमच्या कंट्रोलमध्ये नसतील, जरी तुमचा एखादा त्रास होत असेल तुम्हाला, तरी पण ते नाव जे आहे ते चालत राहील. म्हणजे हे जे अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवर, हे कसं सिद्ध होईल, तर म्हणजे हे याने सिद्ध होईल की तुम्ही जीवनभर तुम्ही काय करत आहात याच्यावर ते अवलंबून आहे असं त्यांना म्हणायचं. आता
मग ह्याच्याकरता साधनेचा त्यांनी जो आहे तो साधना कशी करायची हा एक या ठिकाणी विचार दिलेला आहे भाष्यकारांनी. आणि तो विचार काय दिलेला आहे की म्हणे असं कोणती हे आहे की आमचं जे नेहमी चालत राहतो, म्हणजे असं काय करावं की आम्हाला भगवंताचं नाव घ्यावं नाही लागणार. तर त्याची साधनेबद्दल त्यांनी असं सांगितलंय की श्वास आपला जो आहे, हा श्वास जो आहे हा शेवटपर्यंत चालत राहील. म्हणजे एखाद वेळेस तुम्हाला बोलता येणार नाही, एखाद वेळेस तुम्हाला दिसणार नाही इंद्रियानी, एखाद वेळेस तुम्ही टच केलं तर तुम्हाला जे आहे ते भगवंताची मूर्ती असेल तर तुम्हाला कळणार नाही, कारण ते सेन्सेशन तुमच्याकडे नाहीये. तर त्यांना असं म्हणायचं की जी इंद्रिय तुम्हाला अवेलेबल आहे भगवंताचं भजन करायला मृत्यूच्या वेळेस, ती इंद्रिय त्यावेळेस राहणार नाही तुम्हाला हेल्प करण्याकरता. पण तुम्ही काय कराल तर म्हणजे श्वास हा शेवटपर्यंत चालत राहील, प्राण हा शेवटपर्यंत राहील. प्राण गेला की सर्व गेलं. प्राणीचं लास्ट माइलस्टोन असं म्हणूया आपण, लास्ट स्टॉप येतो. तर प्राणाचं जर तुम्ही जर आहे ते असं काही केलं की श्वासाबरोबर आपली काही भगवंताच्या नामाची रिदम करून घेतली, तर मग काय होईल तर म्हणजे जे आहे ते भगवंताची तो श्वास शेवटला जाणारा आहे. म्हणून त्या प्राणाच्या स्पंदनाबरोबर जे आहे ते नाव सुद्धा जे आहे ते जाईल. मग त्यावेळेस म्हणजे शेवटल्या वेळेस जे आहे ते नाव त्या ठिकाणी राहील असं म्हणायचं, कारण की प्राण तो आखरी तक राहील. तर आता काय की जेव्हा प्राण जाईल त्यावेळेस जो विचार असेल त्याप्रमाणे तुम्हाला पुढचा जन्म मिळेल. भगवंताचा जर विचार असेल तर तुम्ही भगवंताकडे पोचून जाल आणि मग तुम्हाला पुनर्जन्म नाही. पण त्या ठिकाणी आणखीन दुसरा काही विचार आला तर प्राण जाताना शेवटला विचार जो आहे तो म्हणतात की त्याप्रमाणे तुमचा जन्म होईल. म्हणजे जशी मती असेल, जसा विचार असेल, जशी मती असेल, मती सो गती, त्याप्रमाणे तुम्हाला पुढची गती जी आहे ते मिळेल. तर श्वासाबरोबर जे आहे ते नाम घ्यायला. आता श्वासाबरोबर नाम घ्यायला आपल्या सर्वांना माहिती आहे कोणते. नुसतं सिंपल जर तुम्ही राम म्हटलं तर श्वास आतमध्ये घेताना रा आणि सोडताना म, किंवा सोहम म्हटलं की आतमध्ये घेताना सोहम आणि बाहेर सो आणि बाहेर जाताना हम. अशा प्रकारचा तो विचार त्या ठिकाणी आहे, तो आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्याबद्दल मला सांगायचं नाही, फक्त एवढंच सांगायचं की श्वास आतमध्ये गेला तरी भगवंताचं नाव आणि बाहेर आला तरी भगवंताचं नाव. असं जो आहे हे जर आपल्याला लगन लगाने की बात करते, म्हणजे हे नेहमी आपल्याला डोक्यामध्ये असं राहिलं की अरे हे जे आहे हे मला करायचं आहे म्हणून हे अशा प्रकारचं झालं पाहिजे. तर मग काय होईल की म्हणजे जे आहे ते मग बिना प्रयत्न करता शेवटल्या वेळेस मृत्यूच्या वेळेस तो नाव जे आहे ते टिकेल. आत्तापासून त्याला आपण मी पक्क करून घेतलं, एकाग्रता त्याप्रमाणे झालं होतं. मग अंतकाले जे मामे व स्मरण, म्हणजे मग देहाचं तादात्म्य दूर होईल आणि नामाशी त्या ठिकाणी तादात्म्य होईल. मामय व स्मरण म्हणजे त्याचंच फक्त जे आहे ते चिंतन त्या ठिकाणी राहील. आता काय होतं की कोणताही विचार दुसरा यायच्या पहिले ते तो विचार आला पाहिजे, शेवटला विचार. म्हणजे असं की समजा तुम्ही नाव नाव घेता आणि शेवटला विचार आणखीन दुसराच आला तर म्हणजे त्यांनी चालणार. दुसरा विचार जर शेवटी आला तर म्हणजे तो जो आहे तोच विचाराप्रमाणे तुमचा पुढचा जन्म येईल. म्हणून काय करायला हवं तर म्हणजे तो विचार तुमचा जो आहे तो टिकला पाहिजे. भगवंताचा विचारच फक्त जो आहे तो राहायला पाहिजे आणि दुसरा जो आहे तो विचार राहायला नको त्या असं. तर आता ह्याच्यावर विश्वास असायला हवा या साधनेवर. म्हणजे असं की हो हे सर्व बरोबर आहे, आपल्याला भगवद्गीतेवर विश्वास हवा, शास्त्रावर विश्वास हवा, गुरुवचनावर विश्वास हवा. जर विश्वास असा घट्ट असेल तर मग त्याप्रमाणे होईल. नाही तर मग काय होईल की जसं त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे त्या ठिकाणी की जसा जसा पुढचं आहे की यम यम यापी स्मरण भाव तज्जंतन ते कलेवरम. जसा भाव असेल जाताना त्याप्रमाणे जे आहे ते काय होईल तर म्हणे जसं भाव जाताना असेल त्याप्रमाणे तो मनुष्य राहील. आपल्याला अजामिलची गोष्ट माहिती आहे. भगवंताचं नाव घेतलं, मुलाचं नाव घेतलं, भगवंताचं नाव म्हणून त्यांनी मुलाचं नाव घेतलं तरी पण त्याला जो आहे त्या ठिकाणी मोक्ष मिळाला असं म्हणतात. तसंच जे आहे समजा आता आजकाल याच्यामध्ये पेट बद्दल जे आहे ते बरंच आपण ऐकतो की प्रत्येकाकडे जे आहे किंवा पुष्कळ लोकांकडे जे आहे काहीतरी पेट वगैरे असतात. आता शेवटल्या वेळेस जर त्यांना त्याची जर आठवण आली तर मग ते त्या योनीमध्ये जातील की काय. अशा प्रकारचा विचार सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला ठेवायला हवा. म्हणजे काय ठेवायला हवं की आपल्याला भगवंताचं नाव प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी असायला हवं आणि कुठेही आपल्याला अडकायला नको. फक्त पेटचं उदाहरण मी का दिलं की पुष्कळ ठिकाणी आपण पाहतो की आपसामध्ये लोकांचं विशेष संबंध चांगले नसतात, पण पेट वगैरे त्या ठिकाणी असतात. त्या ठिकाणी ते जे आहे ते त्यांना सुख अनुभव होतो. तर प्रकृतीशी आपला जो तादात्म्य आहे ते न ठेवता भगवंताशी तादात्म्य राहणं हे विचार आहे
हा एक कल्पना नाही, हा सिद्धांत आहे असं त्यांनी म्हटलंय. हे लक्षात ठेवायला हवं की दिस इज ए प्रिन्सिपल. हा काही नुसतीच कल्पना, नुसताच विचार आहे असं नाहीये. काय, कोणता विचार? की म्हणजे शेवटला विचार जो आमचा असेल त्यावेळेस जे आहे त्याप्रमाणे आम्हाला पुढे जाता येईल. कारण की हे फार महत्वाचं पण आहे हा विचार करणं, की शेवटला विचार काय होतं. तर म्हणजे शेवटला विचार आमचं जे त्यावेळेस जे आहे ते प्राण वगैरे आमचे अडकतात. प्राणम प्रयाण समये कफवात पित्ते कंठ अवरोधन विदौ स्मरणम कुतन. मुकुंदमाला स्तोत्रामध्ये असं लिहिलंय की तुमचे प्राण अडकतात जायच्या वेळेस, कफ वात पित्त त्या ठिकाणी येतं, कंठामध्ये अवरोधन होतं, मग त्यावेळेस स्मरण कुठं न होणार. अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी विवेचन केलंय की कृष्णम त्वदीय पद पंकजराज पंचरातम. तर तुम्हाला जर कृष्णाचं जर हे करायचं असेल तर हा जो मानस राजहंस आहे, हा देव वे विषतू मानस राजहंस, या माणसाला जो आहे राजहंसाची उपमा दिली या मनाला. या मनाला जे आहे तुम्ही कृष्णाच्या याच्यामध्ये लावा याच्यामध्ये, नाही तर मग जे आहे ते कोण तुम्हाला येऊन त्यावेळेस जे आहे ते अडकवून घेऊन जाईल हे सांगता येत नाही. आणि हा सर्वसाधारण सर्वांचा अनुभव या प्रकारे आहेच या ठिकाणी की असं काही पण होऊ शकतं. म्हणून काय करायचं तर म्हणे साधना आमची अशी हवी की त्या ठिकाणी लागलीच आम्ही, म्हणजे साधना अशी हवी की त्यावेळेस आमचं नाव त्या ठिकाणी, भगवंताचं नाव त्या ठिकाणी राहील. किंवा असंही त्यांनी एक उदाहरण दिलं आहे की समजा पानावर जसं किडा असतो, पानावरचा एक किडा असतो, तो म्हणे दुसऱ्या पानावर जायच्या पहिले तो काय करतो, तो म्हणे दुसऱ्या पानावर तो जो आहे तो आपला एक पाय ठेवतो आणि त्या पानाला पक्क करतो आणि त्या पानावर तो पाय पक्का केल्यानंतर हा पाठीमागचा पाय सोडतो. तर हे जे एक उदाहरण त्या ठिकाणी दिलंय, हा जो विचार त्या ठिकाणी सांगितला आहे की म्हणे आपल्याला सुद्धा असं असलं पाहिजे की म्हणजे भगवंताशिवाय दुसरा विचार नको, हे आपल्याला पक्क करायला पाहिजे. असं न हो की शेवटल्या वेळेस जो आहे तो भगवंताचा विचार सुटून जावं म्हणून. असं म्हणजे जायच्या पहिले आमच्या मनामध्ये एक आकार बनून जातो असंही म्हणतात. शास्त्र असं सांगतो की जायच्या पहिले आमच्या मनामध्ये एक आकार असा बनून जातो की तो आकार काय करतो, तो म्हणे तो आकार पुढचा जो जन्म आहे तो त्याचा आकार बनलेला असतो त्या ठिकाणी. मग काही लोक जे योगी लोक किंवा ज्यांनी जास्त साधना केलेली आहे ते म्हणतात की आता आम्हाला जायची वेळ झाली म्हणून. त्यांचा तो आकार पुढचा जो आहे त्या ठिकाणी असतो. म्हणूनही त्यांना जो आहे तसा तसा त्या ठिकाणी एक विचार हा भागवतामध्ये दिलेला आहे की हमारा मन का यदि अ, किसी इसमें हमारे किसी व्यक्ति में हो, किसी इसमें हो, पेट में हो, तो बोले वही आकार जो है वहां पे बन जाता है असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. आणि त्यांनी भागवताचं उदाहरण दिलंय. भागवताचं उदाहरण त्यांनी असं दिलंय की पुष्कळशा स्त्रिया त्यांना असं वाटतं की मी पुरुष बनावं, पुष्कळशे पुरुष आहेत त्यांना असं वाटतं की स्त्री बनावं. आता हे कुठे सांगितलंय, हे भागवतात सांगितलंय. भागवतामध्ये कुठे सांगितलंय, चौथ्या स्कंदात सांगितलंय. काय ती गोष्ट आहे तर पुरंजन आणि पुरंजनी यांची ती गोष्ट आहे की पुरंजन राजा होता आणि ते पुरंजनी त्याला खूप आवडत होती. मग त्याला असं नेहमी वाटायचं की मी जे आहे ही किती छान आहे, ही किती चांगली आहे म्हणून. तर तिला जे आहे ते तो पुरंजनीच्या याच्यामध्येच जे आहे ते काय झालं तर म्हणजे पुरंजनी जी आहे ती एक दिवस ती गेली आणि याला खूप दुःख झालं. मग दुःख झाल्यावर ते असं म्हणतात की म्हणजे मग पुढचा जन्म जो आहे तो त्याप्रमाणे झाला, म्हणजे पुरुष होता तर स्त्री झाला असं म्हणायचं त्या ठिकाणी. किंवा पुरंजनी जर असेल तर ती म्हणजे पती झाली ती असं. मग पुढच्या याच्यामध्ये सुद्धा जे आहे ते परत तसंच सर्व झालं की त्यांना मुलं झाली आणि हे जे आहे ते आसक्तीमध्ये पडले आणि परत तसंच जे आहे ते रडू लागले की बा हा आमका गेला म्हणून. म्हणजे एक मनुष्य गेला, पती पत्नीमध्ये एक गेला. तर त्यावेळेस त्यांना जे आहे ते असं सांगितलंय भागवतामध्ये की भगवंतानी कृपा केली, भगवंताचं दर्शन झालं आणि भगवंतानी सांगितले की अरे तुझा जुना जन्म जो आहे तो काय होता हे बघ तू. या पुरंजनी करता तू रडतो आहे, आता तू स्वतःच पुरंजनी होती मागच्या जन्मामध्ये. अशा प्रकारचं त्यांनी सर्व त्याला सांगितलं आणि त्याचं समाधान त्या ठिकाणी केलं. म्हणून काय आहे की अंतिम विचार तो ठिकाणे में लगाने का है. म्हणजे असं की अंतिम विचार जो आहे तो कसा असायला हवा, अत्यंत आवश्यक. की आपला अन्नामध्ये तर विचार नाहीये, आपल्या प्रॉपर्टीमध्ये तर विचार नाहीये, आमच्या एफडी मध्ये ह्याच्यामध्ये तर विचार नाही आमचा, किंवा आणखी कशामध्ये विचार तर नाही हे सर्व. किंवा आम्हाला ह्याची पण हे असते, काळजी असते मुलाची, मुलाच्या मुलाची काळजी असते. अशा प्रकारचे जे विचार सर्व आहे ते त्यावेळेस नको असं त्यांना म्हणायचं की अंतिम विचार आपल्याला जे आहे ते खूप इष्ट देवता असे नाम से अंतिम विचार तो भरतो. आणि जसं ते म्हणतात की तिथं तसं असतं अंतिम विचाराचं की म्हणजे जसं आपण जर शिंक आली तर आम्ही काय म्हणतो, शिंक आली की सॉरी म्हणतो चार चौघामध्ये बसलो असतो तेव्हा.
तर तसंच हे नामाचं आहे. म्हणजे हे जेव्हा जेव्हा तुमचं जाईल, जेव्हा तुमचं शरीर जाईल आणि त्यावेळेस जर तुम्हाला शंका आली, म्हणजे जो काही विचार त्यावेळेस आला त्याच्यामध्येच तुम्ही जाल पुढे, असं त्यांनी त्याचं एक उदाहरण पण दिलंय. म्हणून यम 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 वापी यम यम वापी स्मरण भावो, म्हणजे अत्यंत आवश्यक आहे की त्या ठिकाणी भक्तीचा भाव हवा. या ठिकाणी तर्क नाहीये, भावा भावात्मक हा विचार या ठिकाणी आहे. की भाव कसा हवा, तर म्हणे आपल्याला असं वाटतं ओल्ड एज मध्ये कुठे भ्रम झालं, कुठे काही झालं आणि आम्हाला नाही लक्षात राहिलं, तर मग काय करायचं. जर तुम्ही जन्मभर घेत राहिला आणि शेवटी झाला अल्झायमर्स, म्हणजे डॉक्टर साहब हमने तो जन्मभर लिया नाम, अभी हम क्या करेंगे, अभी तो मैं ये हो गया, क्या हो रहा है, जो भी कह लो. मग त्याच्याकरता उत्तर भगवंताने असं दिलंय की काळजी करू नका, तुम्ही जन्मभर घेतलं असेल तर मी स्वतःच तिथे राहीन, मी तुम्हालाच आठवण देईन त्यावेळेस, तुम्ही कशाला काळजी करता. अशा प्रकारचंही याच्यामध्ये या ठिकाणी दिलंय की अ, चाहे मरते समय आपने जो है नाम ना भी लिया हो, पर जन्म भर लिया है, तो हम आपके कृष्ण, भगवान कृष्ण असं म्हणतात की आम्ही त्या ठिकाणी तुमच्याकरता म्हणून येऊ, असं त्यांनी लिहिलंय. तम तमय वेदी कौंतेय सदा तद्भाव भावितो, म्हणजे जे आहे ते मी त्या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी मी येईन. देहाचा त्याग करत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाचा तो निस्संदेह प्राप्त करतो. आणि भगवंत जो आहे तो त्या ठिकाणी सुद्धा येतो, जर त्याला जर जमलं नाही त्यावेळेस, तर त्याचा जर भाव आणि त्याचं नामस्मरण तेवढं असेल तर. अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी दिलंय की भक्तीद्वारा भावित होणं हे तो मैं आऊंगा असं. तद्भाव भाविता, तद्भाव भाविताचा अर्थ त्यांनी अशा प्रकारे दिलेला आहे की मी त्या ठिकाणी भाव स्वरूपामध्ये मी येईन. म्हणून भगवंताची स्मृती कशामध्ये, प्रसन्नतेमध्ये. आम्ही जर प्रसन्न असू तर म्हणजे भगवंताची स्मृती त्या ठिकाणी आहे. दुःखी जर झालो तर मग भगवंताचं स्मरण आमचं दूर राहील. तर स्वतः नाव घ्यायला हवं. आणखीन जे आहे त्याचं कशा प्रकारे करायचं, साधना वगैरे हे त्यांनी दिलंय पुढे. तर आता मी त्याच्यात काही पुढे जात नाही, कारण की आता आपण थांबूया लवकरच या ठिकाणी. झोपताना जे आहे त्यांनी सांगितलं की काय ब्रश करता आहात किंवा तुम्ही आंघोळ करता आहात किंवा आणखीन काही करता त्यावेळेस तुम्ही नाव घ्या, झोपताना नाव घ्या, मग आणि सकाळी उठून परत नाव घ्या. तर मग रात्र झोपेमध्ये ते नावच जे आहे ते तुमचं चालेल. अशा प्रकारचं सकाळी उठून नाव घेतलं, मग दिवसभर तुमचं ते नाव चालेल, नाम चालेल. जर तुम्ही त्यावेळेस अशा प्रकारचं त्याचं काही करत राहिला, म्हणजे साधना करत राहिला तर असं. तर तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धच, हा 7वा श्लोक आहे, शेवटला श्लोक आहे. मय अर्पित मनोबुद्धिर्मा मैवश्य संशया, म्हणजे तू माझं स्मरण केलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर तू आपल्या युद्धरूपी स्वधर्माचं आचरण केलं पाहिजे. तर आमचं युद्ध कोणतं आहे, तर अहोरात्र आम्हा युद्धाचा प्रसंग. आमचं रोजच जे आहे ते आमच्या मनाशीच आपसामध्ये झगडा चालत राहतो. आमच्या शरीरपूशी आमचा झगडा जो आहे तो नित्य आहे, निरंतर आहे. तर आम्हाला त्या नित्य निरंतर करता काय करायचं, मा मनुस्मरण, म्हणजे भगवंत जो आहे तो माझ्या हृदयामध्ये आहे. प्रत्येक वृत्तीला भगवंत हा पाहतो आहे. काही विचार जो उठतोय तो भगवंत पाहतो आहे त्या ठिकाणी. तो पहिले जो आहे तसं, म्हणजे तो त्याचा टेस्ट घेतोय त्या वृत्तीचा, त्या विचाराचा. भगवंत आमच्यामध्ये जो बसला आहे तो आमच्या विचाराचा पहिला टेस्ट तो घेतोय. त्याच्यानंतर जो आहे तो आम्ही त्या ठिकाणी जो आहे तो येऊन त्या वृत्तीप्रमाणे आम्ही आपलं कर्तव्य किंवा कार्य करतो. त्यांना असं म्हणायचं आहे की या ठिकाणी युद्ध कर, युद्धेच्छ. अर्जुना जरी त्यांनी सांगितलंय की बा तू युद्ध कर, स्वधर्माचं आचरण कर, तर आमच्या स्वधर्माचं आचरण हे आहे की भगवंताचं स्मरण आम्हाला नेहमी राहावं. आमचं युद्ध जे आहे ते आमच्या शरीरपुशी आहे, त्याला जे आहे ते आम्ही शरीरपू ओळखून त्यांना दूर करावं. माता पिता बंधू सखा आपला नाही कोई, म्हणजे हे जितके की आहे सर्व कोणी की माझं नाही, माझं फक्त कोण आहे असं मीरा म्हणते. की म्हणे माझं जे आहे ते फक्त भगवंतच आहे. अनुस्मर म्हणजे नित्य निरंतर साधना. मग परत त्या ठिकाणी असं लिहिलंय की आम्ही विसरून जाऊ पण तो विसरणार नाही आम्हाला शेवटल्या वेळेस. अशा प्रकारचं जे आहे त्याचं पद आहे या ठिकाणी. तर अत्यंत आवश्यक आहे की एखाद वेळेस आम्ही जर केलं दिवसभरात ते नाही इनफ आहे. आम्हाला माहित नाही आमचं जीवन किती आहे, म्हणून नेहमीच जे आहे ते करायला हवं. सर्वेषु कालेषु अनुस्मर, म्हणजे जे आहे ते सर्व काळामध्ये सर्व वेळेस जे आहे ते भगवंत माझ्या बरोबर आहे आणि जे आहे ते आम्ही त्याचं स्मरण करत राहावं, असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी.
आता मी जे आहे ते इथे थांबणार आहे, कारण की भगवंताची सहायता आम्ही या ठिकाणी मागूया, असा एक विचार या ठिकाणी आहे की आम्ही प्रयत्न करतो सुरुवातीला, पण एक वेळ अशी येते प्रयत्न करताना की भगवंताची आम्हाला कृपा हवी असं आम्हाला वाटू लागतो की हे आम्हाला नाही बनत आहे, त्यांनी जी आहे ते त्याची कृपा हवी. कारण की जेव्हा अर्जुनानी समत्वाची जेव्हा गोष्टी केल्या भगवंतानी, तर अर्जुनाने म्हटलं चंचलही मन कृष्ण प्रमादी बलभद्र, म्हणजे हे तर मन फार चंचल आहे, तुम्ही काय सांगता समत्वाबद्दल. तर त्यावेळेस मग त्यांनी सांगितलं की अभ्यासाने तू योगे ये, म्हणजे तू अभ्यास कर, पण नंतर काय होईल तर म्हणजे नंतर जे आहे ते तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्न तुम्ही कमी करू नका, पण एक टाइम बाद में म्हणजे जे आहे काय होईल तर म्हणजे ती भगवंताची कृपा त्यावेळेस तुम्हाला होईल आणि तुम्हाला काय हवं त्याप्रमाणे जे आहे तुम्ही त्याला प्राप्त व्हाल. असं ह्या एक सात सात श्लोकापर्यंत आपण त्याचा एक सारांश पाहिला या श्लोकांचा. पुढच्या वेळेस आपण ज्ञानेश्वरीच्या अनुषंगाने ज्ञानेश्वर महाराजांनी कसे हे विचार मांडलेले आहे या सात श्लोकाचे, हा पाहायचा आपला या ठिकाणी विचार आहे. आपण परत त्यावेळेस भेटून पाहूया ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात त्याच्याबद्दल. सध्या मी इथेच थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. नो बुद्ध्यहङ्कारचित्तानि नाहं, न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे, न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं, न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुः, न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः, न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायुः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं, न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ, मदो नैव मे नैव मात्सर्यभावः, न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं, न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं, न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः, अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं, न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, अहं निर्विकल्पो निराकाररूपो, विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां, सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम्.